जिल्ह्यातील भोर नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नगरपालिकेच्या भाडेकरू गाळधारकांनी चक्क नगरपालिकेच्या वीज मीटरवरून 5 वर्ष वीज वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे 5 वर्षानंतर नगरपालिकेला याचा शोध लागलाय, तर महावितरणचे अधिकारी मात्र अजूनही यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत। या भोंगळ कारभाराचा नेमका प्रकार काय आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी सारंग शेटे यांचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट। गेले कित्येक दिवस आपण भोर शहरातली, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातली भोर शहरातील ही नगरपालिका आणि तिचा भोंगळ कारभाराने चाललेले वादविवाद या विषयावरती टॉप न्यूज मराठी प्रकाश टाकत आहे। आज एक नवीन प्रताप भोर नगरपालिकेचा समोर आलेला दिसून येतो आहे। गेले 5 वर्षापूर्वी आपण माझ्या मागे पाहता ही इमारत नगरपालिकेने बांधली आणि या बाजूला काही कमर्शियल गाळे काढले, नगरपालिकेच्या दोन्ही बाजूला काढली। या बाजूचे ह्या बाजूचे गाळे हे तत्कालीन त्यावेळेला जेव्हा लिलाव केले गेले आणि या ठिकाणी हे गाळे भाडेकरू करार करून देण्यात आले। हे गाळे नगरपालिकेने गेली 5 वर्ष झाले इथल्या लोकांना दिले। त्यामध्ये त्या गाळेधारकांना काही नियम अटी सुद्धा नगरपालिकेने घातल्या होत्या की हे गाळे हे हस्तांतरित करता येणार नाहीत किंवा इथं पोट भाडेकरू ठेवता येणार नाही किंवा याचं लाईटचं कनेक्शन आहे हे सुद्धा स्वतः घ्यायचं आहे। त्यापोटी येणारा खर्च हा सर्व संबंधित गाळेधारकांनी करायचा आहे आणि ते बिलही स्वतः भरायचं आहे। अशा बऱ्याच अटी आणि नियम असताना सुद्धा गेली 5 वर्ष झाले आपण बघताय माझ्या मागच्या बाजूला असलेले हे गाळे आणि या गाळ्यातील व्यापारी बिनदिक्कतपणे नगरपालिकेच्या मीटरवरून, नगरपालिकेच्या असलेल्या मीटरवरून लोकांच्या ह्यांच्या दुकानासाठी हे इथले लाईटचं कनेक्शन वापरत होते। आणि आज ह्या गोष्टीचा 5 वर्षानंतर नगरपालिकेला जावाई शोध लागलाय की आपल्या मीटरवरनं हे लोक सब मीटर टाकून काही कनेक्शन वापरत आहेत। यापोटी काही हजार रुपयेच फक्त नगरपालिकेला आतापर्यंत देण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत नगरपालिकेने ह्यांच्या लाईट दुकानांसाठी खर्च लाईट पाहिजे 20 लाख रुपयाची लाईट ह्या लोकांनी वापरलेली आहे। आणि MSEBने सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। कारण गेली 5 वर्ष जर ही दुकानं इथं होती तर ह्या संबंधित दुकानदारांना आणि गाळेधारकांना नगरपालिकेने नवीन मीटर घेण्यासाठी का मागितलं नाही, त्या कुठली नोटीस का दिली गेली नाही। 5 वर्षांमध्ये नगरपालिकेच्या मीटरवरनं ह्या लोकांनी सब मीटर टाकून फक्त काही थोडेसे पैसे भरून आतापर्यंत लाईट वापरली आणि आता असं लक्षात येते नगरपालिकेची 20 लाख रुपयाची ही लाईट वापरली गेलेली आहे। आणि ही सर्व लाईट वापरली जाताना नगरपालिकेने जे बिल भरले हे नगरपालिका भरलेलं बिल हे कुठून असणार आहे, तर तुमच्या माझ्या सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्स पोटी जे भरलेले पैसे आहेत यातून हे बिल भरलं गेलेलं आहे। आणि नगरपालिका बिनदिक्कतपणे नगरपालिकेचे कर्मचारी असो किंवा अधिकारी असो कोणालाही गेल्या 5 वर्ष MSEBचे सुद्धा अधिकारी आहेत त्या कोणालाही गेल्या 5 वर्षात या गोष्टीचं भान राहिलं नाही की ही लाईट वापरली जाते, एवढं मोठं लाईट बिल येते। कुणी सर्व अधिकाऱ्यांनी इकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आता आपण पाहतो की नगरपालिकेतल्या नगरसेवकांचे, नगराध्यक्ष वाद सर्वोच्च झाले आहेत, परंतु नवीन नगरपालिका झाले प्रशासन संपूर्ण म्हणजे जे कोरोनाच्या काळामध्ये जे प्रशासन होतं ते संपूर्ण नवीन नव्याने नगरसेवक निवडून आलेले आहेत, नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, उपनगराध्यक्ष निवडून आले। त्या कुणी या भोंगळ कारभाराकडे लक्ष दिलं नाही आणि त्यापोटी सर्वसामान्यांच्या करामधनं मात्र 20 लाख रुपये आतापर्यंत नगरपालिकेने MSEBला भरलेले आहेत। यास जबाबदार कोण? MSEB जबाबदार का नगरपालिका जबाबदार का हे गाळाधारक जबाबदार? हा प्रश्न आता जनता विचारत आहे। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे।